मेथीच्या पेंड्या किती रुपयाच्या होत्या? 10. ते कुणाच्या आहेत मेथीच्या पेंड्या? रामायचे आहेत. हे ना बी आलतं का सांग तुझ्या? इकडं हो बारकी इकडे कशाला उरालायस? इकडे जिरवलाय अजून. आई तू टोपली घर कशाला पळालायस? किती पैसे झाले इकडे? पैसे दाव मला किती झाले? माझ्याकडे फक्त आता 30 रुपये. मी पण दाव किती झाले पैसे? हा, थांब जरा मागे सर. हा हो बरं मागे सर जरा मागे. हा किती आहे तुझ्याकडे पैसे? 30. 30 रुपये. हा. म्हणजे किती पेंड्या होत्या? 12 होत्या. 12 पेंड्या. एक पेंडी किती रुपयाला ऐकलास? 10 रुपयाला. मग किती रुपये झाले 12 पेंड्याचे? 12 पेंड्याची 120. 120 रुपये आहेत का? हम्म. किती आहेत मग आता ते पैसे? पैसे 30 आहेत. आणि बाकीचे कुठे गेले मग बाकीचे 90 रुपये? उपयोग काय? हा हे पैसे आता पैसे कुणाला? ह्याला अबे पेंड्या किती रुपयाचा ऐकलास? पेंड्या किती होते मलाच माहित नाही. आता पैसे किती झाले मग? पैसे 60 झाले ते. 60 रुपये. हं. मग पेंड्या 6च असत्याला मग. आता ही शाळा नाही, हा 7 होत्या. 8 होत्या आता पेंड्या. ही शाळेमधली 8 होत्या पेंड्या. ही शाळेमधली एवढे झेंडे आहेत आता. हं. आता मॅडम नंतर म्हणल्या साक्षी पैसे द्या म्हणल्यात. तर आपण तर आता साक्षीला बोलणार झाला. मला आता ही झेंडे आहेत शाळेमधले हो. आता ही सगळी झेंडे आहेत आपल्याला आपण काम चालू आता ही तू घेऊन जातोस का उद्या? बरं ठीक आहे. किती वाजता येतो सकाळी उठून? सगळे उठून 8 वाजता. आता ही व्हिडिओ मॅडम पस्तर जाते बघ तुझी आता. बरोबर ही झेंडे घेऊन जावं लागते. जातोस का नाही? किती 60 रुपयाचं काम करून आलास का? शाळेत बी जातोस आणि पुन्हा ही भाजीपाला बी विकतोस. त्याला का करावं असेल एवढंच ना बारकी वयामध्ये? दिसायला तर केवढाच आहे दिलकुट्या. किती 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 शाळेमध्ये तू? शाळेत 4थीला. आता काम किती रुपयाचं करून आलास? नोटा एकदा मेपून जाऊ वगैरे आपल्याला आता. 20 30. नेट नाही मेप असं 1 2 असं. 1 2 3. हा ये बाळा मग उद्या हे आपल्याला सगळे का हे झेंडे बिंडे आपले घेऊन जा आणि उद्या सकाळी लवकर ये. बाय बाय टाटा गुड बाय. जाय गावच्या काय बघायला फोटो काढायला सांगाल